अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती सरकारचा उत्तर असणार आहे। कायदा सुव्यवस्था देशमुख हत्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांचं उत्तर आज सभागृहामध्ये पाहायला मिळेल। मुंबईतील अनधिकृत मशिदींबाबत आज विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली जाईल। बीडमधल्या कोविड काळातल्या आरोग्य घोटाळ्यावरही लक्षवेधी मांडली जाईल। आज दुपारी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज सुद्धा दाखल होणार आहे आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया बिनविरोध होण्याची शक्यता आहे। तसंच संविधानावरही आज आणि उद्या विधानसभेत चर्चा होईल। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आजच्या कामकाजाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। अभिषेक, आज नक्की कोणकोणत्या मुद्द्यांवरती हाऊसमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आजच्या या सगळ्या दिवसाभराच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा मुद्दा कुठला ठरेल असं वाटतंय? पूर्वी सकाळी 9:45 पासून संपूर्ण कामकाजाला सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। 1 तासाचं विशेष जे सिटिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये काही लक्षवेधी जे आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील। जसं प्रामुख्याने जर का पाहायचं तर मुंबईतील अनधिकृत मशिदींचा मुद्दा जो आहे तो आमदार संजय उपाध्याय यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेला आहे। मग मालवणी असेल, चेंबूर असेल, या भागातल्या काही ज्या मशिदी आहेत त्या संदर्भातला हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर बीड जिल्हा रुग्णालय आहे, तिथं रेमडेसिवीर संदर्भात घोटाळा झालेला होता, अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला होता आणि त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि याच संदर्भातला जो मुद्दा आहे, लक्षवेधी आहे, ती नमिता मुंदडा यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर आज अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांकडनं रिप्लाय देण्यात येणार आहे। एकूणच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा महिला सुरक्षा असेल, बीडमधलं मसाजोगमधलं जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, सोबतच नागपूरमध्ये झालेली दंगल असेल, या सगळ्यावर मुख्यमंत्री काय भाष्य करतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 12 किंवा 12:30च्या दरम्यान मुख्यमंत्री रिप्लाय देण्यासाठी आपल्याला उभे राहताना पाहायला मिळतील। दुसरीकडे जर का पाहायचं तर विधानसभा उपाध्यक्ष संदर्भातली निवडणूक देखील आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। 3 नावं चर्चेत आहेत, अण्णा बनसोडे असतील, सोबतच संजय बनसोडे असतील आणि राजकुमार बडोले असतील, यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र एकूणच तिन्ही नावांही चर्चेत जरी का असली तरी ही जी उपाध्यक्षांची निवड आहे ती कुठेतरी बिनविरोध आपल्याला होताना पाहायला मिळेल। दुपारी 12पर्यंत नाव जे आहे ते समोर येण्याची शक्यता आहे आणि एकूणच अण्णा बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब आपल्याला होताना दिसणार आहे। एकूण मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय जो अंतिम आठवडा प्रस्तावावर झाल्यानंतर संविधानावर आपल्याला चर्चा होताना आज पाहायला मिळेल। आज आणि उद्याला संविधानावर चर्चा अनेक घडामोडी आज घडणार आहेत आणि याच्याकडे लक्ष असेलच। अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।